खरं तर ऍक्सिडेंट होणं, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, आज शेळक्यांच्या बाबतीत आपण बघितलं तर ते स्वतः गाडी चालवत होते असं कळालंय. त्यांच्या पत्नी होत्या, मुलगा होता आणि त्याच्यामध्ये या दोघांचा म्हणजे पती आणि पत्नीचा मृत्यू झाला. मुलगा सिरियस आहे असं आम्हाला कळतंय. मुलगा त्यातून रिकव्हर होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. योगायोग बघा, खराताचं प्रकरण सापडलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं बाहेर यायला लागतात. व्हिडिओ अनेक लोकांना मिळालेले आहेत, पण या काही लोकांनी, सत्तेतल्या लोकांनी फक्त सामान्य लोकांचेच व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. मग हे व्हिडिओ असणं, काळी पूजा करणं, काळ्या पूजेच्या पाठीमागे कुठला तरी हेतू असणं, दादांचा ऍक्सिडेंट होणं, पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणं, हवाला होणं, दादांचा ऍक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी खराताच्या बँक अकाउंटमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणं आणि देशातून देशाला सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा खरात त्या ठिकाणी करणं आणि खराताच्या आजूबाजूला सत्तेतले अनेक नेते त्या ठिकाणी असणं. त्यामुळे हे सगळे जे विषय ते इन्व्हेस्टिगेशनसाठी, तपासासाठी आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्या आधी शेळकेचा जर मृत्यू होत असेल तर ह्याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं. त्यामुळे या ऍक्सिडेंटचा तपास झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर बोंधू बाबा खरात जे आहेत त्यांना उद्या जाऊन सुरक्षता वाढवा, नाही तर उद्या जाऊन हे बोलायला बसलेत की सुसाईड केलं, खरात गेला, त्याचा एन्काउंटर केला, खरात गेला. मग ह्याचे जे पुरावे होते आर्थिक, शेळके जे बिझनेस बघायचे, आर्थिक सगळ्या गोष्टी खरातांचे हे शेळके बघायचे, आज तेच नसतील तर आता प्रश्न कोणाला करायचा. आता बघा, मग आता हे विषय, मग आम्हाला असं वाटत होतं शेळकेच चालवत होते. आता ड्रायव्हर जर चालवत होता आणि ड्रायव्हरने आधीच जर उडी मारली असेल, मग आता ड्रायव्हरला धरलं पाहिजे. का तो असं केलं, कशामुळे झालं, का तो पळून गेला, कुणी तो, नाही तर उद्या जाऊन ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यूदेह आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी मिळेल. कारण का ड्रायव्हर जर तो करणारा व्यक्ती असेल, ऍक्सिडेंट करणारा, त्यातून तो उडी मारून पळून जात असेल, खरं खोटं आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्यात उद्याच ड्रायव्हर जर सापडला नाही, आपल्याला कळणार नाही, उद्या ड्रायव्हरचाच मृत्यूदेह जर आपला सापडला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. म्हणजे ही कॉन्स्पिरसी आहे का असं काय आता विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करा, खरं काय ते बाहेर आलं पाहिजे. कारण या लोकांकडे पुरावे खूप आहेत. त्यामुळे हे पुरावे बाहेर येऊन कुठेतरी लोकांना खरं काय ते समोर आलं पाहिजे. जे विरोधात आहेत त्यांच्याकडे एवढी ताकद नाही. जे सत्तेत आहेत त्यांच्यामधलं कोण हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही विरोधात असताना आमच्या दादांना न्याय देण्यासाठी, साधा FIR करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागतं. आणि इथं VSRच्या विमानं आता सुद्धा धडधडीत वापरली जातात. दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर VSRला आतापर्यंत 100 कोटी रुपये तिथं दिले जातात. आम्ही तपास करत असताना या गोष्टीचा तपास तुम्ही करा अशी विनंती करून सुद्धा तशा पद्धतीने तपास होत नाही. विरोधकांना एवढी ताकद नाही ह्या गोष्टी करायची. सत्ताधाऱ्यांपैकी कुणी केलं हे जर सगळ्यांच्या मनामध्ये शंका असेल तर याचा तपास मात्र त्या ठिकाणी झाला पाहिजे.